नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो बघणार आहोत. तर झायगोटचं जेव्हा फॉर्मेशन होते आफ्टर द फर्टिलायझेशन, तेव्हा एंडोस्पर्म वगैरे फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर आहे ना डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो ही स्टेज आहे. म्हणजे झायगोटपासून एम्ब्रियो फॉर्म होते. झायगोट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो, प्रोसेस कॉल्ड ॲज एम्ब्रियोजेनेसिस. इथं कसं आहे, सेलचं डिव्हिजन होते. आता हे झायगोट आहे, ऊसपोर म्हणतात त्याला झायगोट म्हणू शकतो आपण. तर याच्यामध्ये जे झायगोट आहे, झायगोटपासून 2 सेल फॉर्म होतात एम्ब्रियोमध्ये. हे छोटा एम्ब्रियो आहे उदाहरणार्थ. तर याचं म्हणजे डिव्हिजन होते, मायटोटिक डिव्हिजन. एका सेलचे 2, 2चे 4 असं वाढत हे सगळं एम्ब्रियो फॉर्म होते. आणि डायकोट आणि मोनोकोटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो हे सेम आहे, काही त्याच्यात चेंजेस नाही. तर याच्यामध्ये काय 2 सेल फॉर्म व्हायलेत, झायगोटचं डिव्हिजन झाले. इथं डिव्हिजन फक्त मायटोटिक होते, हे एवढंच लक्षात ठेवा. तर सस्पेन्सर इनिशियल सेल आहे ॲट अ मायक्रोपाईल एंडला. तर एक लक्षात ठेवा, एम्ब्रियोचं डिव्हिजन हे मायक्रोपाईल एंडलाच होते. एम्ब्रियो डिवाइडेड ॲट अ मायक्रोपिलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. तर हे सस्पेन्सर सेल आहे, जे लार्जर सेल आहे, आणि स्मॉल आहे ना एम्ब्रियोनल इनिशियल सेल म्हणतात त्याला. तर याच सेलचं नंतर आहे ना डिव्हिजन होते. हे या सेलचं सुद्धा होते. याचं डिव्हिजन होऊन 4-5 सेल असे फॉर्म होतात. आणि नंतर हे सस्पेन्सर जे सेल आहे ते एम्ब्रियोमध्ये त्याचं कन्वर्ट होते. तर एम्ब्रियोनल इनिशियल सेलपासून ही पुढची स्टेज आहे. हे बघा, इथं 1 सेल आहे, इथं 3 सेल झाले. 3 पासून इथं मग जास्त सेल झाल्यात, 8-10 सेल झाल्या. नंतर इथं सेलचं मल्टिप्लिकेशन वाढलं. तर हे एम्ब्रियोनल सेल आहे ना, embryonal initial cells are divided 3 times mitotically to form a different type of cells. त्याच्यामध्ये सस्पेन्सर इनिशियल आहे, आणि नंतर काय इथं रॅडिकल आहे, हायपोकोटाईल आहे, प्ल्युम्युल आहे, कॉटिलेडॉन आहे. कॉटिलेडॉन आहे ना, याच्यात चांगल्या प्रकारे फॉर्म होते. आता मोनोकॉट असला तर त्याच्यात सिंगल कॉटिलेडॉन असते, आणि डायकोट असलं तर त्याच्यात 2 कॉटिलेडॉन असतात. तर एवढं लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये रॅडिकल, कॉटिलेडॉन आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे लास्ट स्टेज आहे एम्ब्रियोची. याच्यामध्ये स्कुटेलम हे मोनोकॉटचं स्ट्रक्चर आहे. आपल्या मोनोकॉटमध्ये कॉटिलेडॉनला स्कुटेलम म्हणतात. त्यानंतर हे कोलिओप्टाइल्स, त्याच्यात शूट अपेक्सपासून प्लॅन्टचं काय स्टेम वगैरे फॉर्म होते. इपिब्लास्ट, रॅडिकलपासून रूट फॉर्म होते. नंतर हे रूट कॅप, कोलिओरायझा हे स्ट्रक्चर आहेत. शेवटी ओव्ह्यूलचं कन्वर्ट सीडमध्ये होते, आणि ओव्हरीचं कन्वर्ट हे फ्रूटमध्ये होते. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि फेसबुक पेजवर फॉलो करा. शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र.